नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की एप्रिल महिना हा चालू झालेला आहे आणि याच माध्यमातून मित्रांनो शेतकऱ्यांना जो काही दुष्काळाचा अनुदान होता राज्य शासनाच्या माध्यमातून 40 जिल्हे हे पात्र ठरवण्यात आले होते आणि त्याच माध्यमातून त्या शेतकऱ्यांना आता जी काही त्यांची रक्कम होती ती आता क्रेडिट करायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की जो काही दुष्काळी अनुदान होता त्या दुष्काळी अनुदानाच्या माध्यमातून जे काही 40 जिल्हे हे पात्र राज्य शासनाकडून पात्र करण्यात आले होते आणि त्याच माध्यमातून ते आता जी जी काही रक्कम आहे त्यांची ती आता वाटप करण्यात येत आहे। जे पात्र लाभार्थी असतील, जे पात्र शेतकरी असतील, ज्यांची केवायसी ही झाली असेल, तर केवायसी झाली असेल तर पात्र यादीमध्ये पात्र लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं असेल आणि त्याच माध्यमातून त्यांना त्यांच्या खात्यामध्ये ती रक्कमसुद्धा ट्रान्सफर करण्यात आलेली असेल। याच माध्यमातून जे काही 40 जिल्हे होते आणि या 40 जिल्ह्यांतर्गत एक महत्त्वाचा जो काही विषय आहे मित्रांनो की तुम्ही कोणते शेतकरी पात्र असू शकतात, तर ही लिस्ट पण मी लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे की या लिस्टच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्याच्या माध्यमातून, तालुक्याच्या माध्यमातून कोणकोणते जिल्हे किंवा तालुके हे पात्र ठरवण्यात आले होते आणि याच माध्यमातून जे काही शेतकरी पात्र असतील, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली असेल आणि केवायसीच्या माध्यमातून ज्यांची केवायसी सबमिट झालेली असेल, सक्सेसफुली झाली असेल, त्याच शेतकऱ्यांना पात्र ठरवून त्यांना ही दुष्काळी अनुदान देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची जी काही आपण अपडेट होतं ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।